HM घाटमाता 9. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत जनता दलाचे माजी तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर उपस्थित आहेत. आम्ही आता आबासाहेब सागर यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मागील 2.5 वर्षापासून त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता. नगरपंचायतीची निवडणूक आता सुरू झाली आणि त्यांनी आता सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आता त्यांनी नुकताच जो आहे तो शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, परंतु यांनी जो राजकीय संन्यास घेतला होता, तर याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहे. तर आबासाहेब सागर साहेब, नमस्कार. नमस्कार. आपण जे आहे ते मागच्या 2.5 वर्षापासून राजकीय संन्यास घेतलेला होता, परंतु आपण अचानकपणे जो आहे तिकडे पाठिंबा दिला. पण हा राजकीय संन्यास का घेतला होता याबद्दल थोडस सांगावं. त्याचं मूळ कारण 2.5 वर्षापूर्वी जनता दलाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा व कुमारस्वामी यांनी जातीवादी असणाऱ्या भाजप बरोबर युती केलेली होती आणि समाजवादी धोरणाला कुठं तर काळिंबा फसण्याचं काम वरिष्ठ लेवलला झालेलं असल्यामुळे मला हा निर्णय जनता दलापासून फारकत घेऊन राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडण्यात आले. आता तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आज शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यामागचं बी मूळ कारण आहे. बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलेला आहे की तू चालू घडीला शिवसेनेला पाठिंबा का देतोय. तर त्याचं मुख्य कारण आहे की मी एक माझ्या मनातलं एक जाहीरनामा कच्च्या स्वरूपात तयार केला आणि शिवसेने नेते माननीय तानाजी पाटील यांच्याकडे तो वाचण्यात देण्यात आला आणि त्यावर चर्चा करून एक आटपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एक 18 कलमी जाहीरनामा मी तयार केलेला आहे. त्यातले प्रमुख जर तानाजी पाटलांची निर्वाळवीत सत्ता जर नगरपंचायतीवर आली तर आटपाडी नगरपंचायत हद्दीतील जे करधारक नियमित आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी 1 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पैसे जमा करतील व त्यावेळेला नगरपंचायत आटपाडीकडून एक घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली पावती जी देण्यात येते ती पावती वर्षभर त्याच्या 17 वार्डातल्या पिठाची चक्क्या ज्या आहेत त्या पिठाच्या चक्क्यात दाखवायची आणि वर्षभर त्यांना मोफत दळून देण्याची सोय करण्याची माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे. आणि ही संकल्पना मला माननीय भास्कर पेरे पाटील ज्या व्यक्तीला महाराष्ट्राचा आधुनिक संत म्हणून संबोधलं जातं त्यांच्याकडून मी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की योगायोगानं मापटीमाळा ग्रामपंचायत आहे आटपाडी नगरपंचायत मध्ये आलेले. त्याचबरोबर मापटीमाळा ग्रामपंचायत हद्दीतील गायरानो गावठाण व पूर्वीच्या आटपाडी ग्रामपंचायत मध्ये असलेले गायरानो गावठाण या जागा अक्वायर करून त्या जागेवर नगरपंचायत मार्फत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब या विविध प्रकारची फळे लावायची आणि त्यातून नगरपंचायतचं उत्पन्न वाढवायचं आणि संबंधित माल हा आटपाडी मार्केट कमिटी महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे असल्यामुळे त्या मालाचा निश्चित खप होणार आहे आणि तरुणाला रोजगार माळीकाम म्हणून संबंधित त्या अक्वायर केलेल्या जागेत देण्याची सोय करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचं तिसरं कारण की आटपाडीचा बऱ्याच वर्षापासून MIDCचा जो प्रकल्प प्रलंबित आहे तो प्रकल्प देखील आटपाडीत वरिष्ठ लेवलला तानाजी पाटील यांच्या मार्फत आटपाडीत MIDC नव्या स्वरूपात कशी सुरू होईल याकरता देखील मी जाहीरनाम्यात उल्लेख केलेला आहे. याशिवाय आटपाडी ओढ्याच्या वर पूर्णपणे येणे झालेला नाही. उदाहरणार्थ वड्याच्या खाली नगरपंचायत हद्दीत टोटली येणे झालेला आहे. तो येणे विद्यानगर, प्रकाशवाडी, त्यानंतर हे बचतधाम पूर्व जेवढं ग्रीन झोन सोडून जो इलाका नगरपंचायत आलेला आहे त्या भागाचा येणे व्हावा याकरता देखील नगरपंचायत मार्फत भरीव काम करण्यात येणार आहे. आपण जे आहे भाजप
भाजप बरोबर जे तुमचं जमलं नाही ते कशापाई जमलं नाही तुमचं? आता स्थानिक लेवलला नगरपंचायतचे इलेक्शन असल्यामुळे शिवसेना आणि भाजप ही बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळतं एकच आहेत. पण ना इलाज असतो, दगडापेक्षा वीट ही शेवटी किती तर पटीने मऊ असते. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. नाही, भाजप बरोबरची विचारधारा तुम्हाला का पटली नाही हे माझा प्रश्न आहे. भाजप बरोबरची विचारधाराचा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की चालू घडीला जे बिहारमध्ये इलेक्शन झालं, त्या बिहार इलेक्शन मध्ये राष्ट्रीय जनता दलाला 1,40,00,000 आसपास मतं पडली. पण त्यांचे उमेदवार मशनीच्या माध्यमातून फक्त 24 निवडून आलेला आहेत. मुद्दा क्रमांक 1 आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की भाजप हा मूळचाच जातीवादी पक्ष असल्यामुळे आणि मी समाजवादी चळवळीत काम केलेलं असल्यामुळे आणि समाजवादी विचारानं मी हयात घालवली असल्यामुळे माझं आणि भाजपचं कधीही राजकीय दृष्ट्या जमलेलं नाही. मग इथं पण तसंच सिस्टम आहे का? थोडीस इथली भाजप जरा चांगली आहे. इथल्या सिस्टीमची मला देणं घेणं का नाही. मी राज्याचा आणि देशाचा विचार करणारा कार्यकर्ता आहे. बरं, आता मला एक सांगा की जे आता ही जी शिवसेना आहे ज्यांना तुम्ही पाठिंबा दिलाय, एकनाथ शिंदे साहेब, ते तर देवेंद्र फडणवीसला त्यांचा पाठिंबा आहे. मग अशा पद्धतीमध्ये तुमची जी भाजपच्या बरोबर जे राग होता तो कुठं नाही कुठं पुन्हा अजून तुम्ही ते भाजपच्याच पाठिंबा गेला. मुळात भाजपवरचा हा राग वैचारिक स्वरूपाचा आहे. मुळात भाजप हा पक्षच समाजवादी चळवळीतून फुटून भारतीय जनता पार्टी झालेली आहे. आम्हाला काय म्हणायचं की तुम्ही प्रत्यक्ष भाजपला सपोर्ट जरी करत नसला तर अप्रत्यक्षपणे तुम्ही त्यांचं काम केलंय आणि हे तुमचा निर्णय कुठेतरी चुकला असं वाटत नाही का? माझा निर्णय चुकल्यामागचा म्हणजे बिलकुल तुमच्या मनातली शंका काढून टाका. त्याचं कारण की गाव लेवलचा प्रश्न घ्यावा लागतो, हा मूळ येतोय माझा. आणि शेवटी गाव लेवलचं जे संघटन असतं तेच संघटन जे आहे ते राष्ट्रीय मजबूती आणतं. तर तुम्ही आम्हाला हेच म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही असं वाटत नाही का की तुमचा हा निर्णय चुकलाय आणि अजून वेळ आहे, वेळ गेली नाही? नाही, माझा निर्णय कुठलाही चुकलेला नाही. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मूळचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले आहेत, आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेले आहेत. आणि राजकीय तडजोड त्यांना काही कारणानं करावं लागलेली जरी असली तरी राजकारण आहे आणि राजकारणात कधीही काही घडू शकतं हे तुम्हाला पूर्ण माहित आहे. आज जरी एकनाथ शिंदे भाजप बरोबर असले तर भविष्यात ते कुठे असतील ते आपण कोणी सांगू शकत नाही. जे उमेदवार आहेत त्यांचं जे चारित्र्य आहे त्याची पडताळणी केली का कधी? पूर्ण पडताळणी करूनच मी माझा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, थोड्याफार उणिवा जर असल्या तर उणिवा भरून काढण्याकरता मी स्वतः अध्यक्षांच्या पाठीमागे लागून संबंधित उणिवा भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहील. राजकारणामध्ये तुमचा येण्याचा विचार आहे का? मी राजकारणात आलेलो नाहीये. विचार आहे का? बिलकुल नाही. ज्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ते असं बोललं जातं की थोडीशी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. रावसाहेब सागर बद्दल बोलताय का एकूण उमेदवारांच्या बद्दल बोलताय? नाही, त्याच्यामधले काही उमेदवार आहेत की त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि ते पाठीमागं पेपरमध्ये पण आलेलं होतं की शेतकऱ्यांच्या मोटरा वगैरे चोरी होत होत्या आणि त्या चोरीच्या मोटरांच्या मध्ये नाव आलं होतं आणि असे उमेदवारही त्या ह्याच्यामध्ये आहेत. मग असं जर उमेदवार असतील आणि तुम्ही एक विचारधारा पटत नाही म्हणून तुम्ही जर बाहेर गेला होता आणि बाहेर जाऊन पुन्हा तुम्ही जर सपोर्ट केला असेल तर मग हा निर्णय तुमचा चुकलाय का बरोबर आहे? निर्णय चुकण्यामागचा म्हणजे हेतूच नाही. रावसाहेब सागर यांनी मोटरीच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला होता ही मला देखील मान्य आहे. पण ओघाने त्यांच्याकडून मोठा त्यांचा भंगारचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून घेतलेल्या होत्या. अच्छा, म्हणजे चुकून चूक झालेली जाणीवपूर्वक त्यांनी चूक कोणतीही केलेली नाही. जाणीवपूर्वक केलेली व्यावसायिक स्वरूप व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडून
चूक झालेली आहे. तर हे होते आबासाहेब सागर आणि त्यांनी जे आहे ते संपूर्ण जे प्रश्नाची जी उत्तर आहेत ते सडेतोड दिलेले आहेत. नमस्कार. 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 HM घाटमाता न्यूज.